नमस्कार, कसे आहात? आपल्या आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला मटन बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला पाहूया झणझणीत अशी हॉटेल स्टाईल मटन बिर्याणी. जिरा पावडर 1 चमचा, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा हळद. आता ही आलं लसूण पेस्ट 2 चमचे, दही, आणि चवीनुसार मीठ. तर छान असं हे आपण लावून घ्यायचं, मटनला छान कोट करून घ्यायचं. पूर्ण मसाले मटनला लागले पाहिजेत. त्याच्यामध्ये एक आपण अख्खा लिंबू पिळून घेऊ. मी मोठा लिंबू घेतला आहे, त्यामुळे अर्धा बास होईल. नाहीतर लहान असेल तर अख्खा लिंबू पिळावा लागेल. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि हा तळलेला कांदा हा आपण भरपूर प्रमाणात घालायचा. सगळं मिक्स करायचं व्यवस्थित. आता आपण 3 चमचे तेल टाकून घेऊ. आता काळी मिरी, दालचिनी, एक मसाला वेलची, जावेत्री, स्टारफूल आणि हिरवी वेलची. आता याच्यात आपण हे मटण टाकून घेऊ. मटण चांगलं परतून घ्यायचं आहे 1-3 मिनिटं. त्यामुळे समोर कसं तेल सुटतं. आणि थोडं मीडियम फ्लेमवर ठेवायचं हे परतताना. परतून घ्यायचं. आता परतून घेतलंय म्हणून मस्त अशी तेलाची कर पण आलेली आहे. म्हणून मटण चांगलं असं परतून घ्यायचं. आपण मटण ज्या भांड्यात मॅरिनेट केलं आहे त्याच भांड्यात मी थोडं पाणी टाकलं आहे. ते आता याच्यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला कुकरच्या 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर कुकरचं झाकण लावून घेऊ आणि शिट्या करत ठेवू. आता 1 तास अगोदर मी बासमती तांदूळ भिजत घातलेला होता. तर आता आपण भात कसा करायचा ते बघूया. आता थोडंसं तेल टाकून घेऊ. आपण हे स्पायसेस टाकून घेऊ. तमालपत्र, मिरची, आता पाणी ओतून घेत आहे. पाणी उकळलं की आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊ बासमती. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट थोडीशी. आता आपण याच्यामध्ये बासमती तांदूळ टाकून घेऊ.
आणि आपल्याला हे भात थोडा अर्धा कच्चा शिजवायचा आहे. आता थोडासा लिंबूचा रस पिळून घेऊ. थोडीशी कोथिंबीर, पुदिना. आता आपण झाकण मारून ठेवून देऊ. आता मटण छान असं शिजलेलं आहे. तर आपण आता याची लेहर मारायला घेऊया. तूप घालत आहे तुपामध्ये. तुपाने छान असं लावून घ्यायचं तूप तुपाला. आता मटणाच्या मध्ये तुपात काढून घेऊ. आता थोडी पुदिन्याची पानं, कोथिंबीर, हा तळलेला कांदा त्याच्यावर, आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत. भाताची आता ही लेयर टाकून घेऊ. असं छान असं स्प्रेड करून घ्यायचा भात. आता याच्यावर आपण थोडासा बिर्याणी मसाला स्प्रेड करून घेऊ. त्याने एकदम बिर्याणीला छान अशी टेस्ट येते. म्हणून कधी पण बिर्याणी करायची असेल तेव्हा बिर्याणीच्या वर थोडासा हा मसाला स्प्रेड करून घ्यायचा. आता आपण पुदिन्याची पानं टाकून घेऊ. ही कोथिंबीर भुरभुरून घेऊ. वर त्याच्यावर तळलेला कांदा. आता हा मी बिर्याणी एसेन्स ह्याच्यावर स्प्रेड करून घेत आहे. बिर्याणी एसेन्स किंवा केवडा एसेन्स दोन्ही काही आपण टाकू शकतो. हे घरातलं तूप, आणि हा फूड कलर हा ऑप्शन आहे. तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता अथवा नाही पण. आणि मस्तपैकी आता आपण हा दम मारायला ठेवून देऊ. आता मी खाली तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हा टोप ठेवला आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि एक 35 ते 40 मिनिटासाठी याला दम मारायचा आहे. हे झाकण ठेवते आणि ह्याच्यावर आपण एक वजन ठेवायचं आहे. त्यामुळे दम बाहेर निघू नये, ह्याच्यातली हवा बाहेर निघू नये म्हणून एखादी वजन ठेवायचं की मस्तपैकी दम होतो. गॅसची फ्लेम ही थोडीशी लोच ठेवायची आहे. तर अशी आपली मटन बिर्याणी रेडी झालेली आहे. याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. या अगोदर मी चिकन बिर्याणी कशी बनवायची याची लिंक आय बटनमध्ये दिलेली आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला रिप्लाय द्या.